मस्तपैकी गरगरीत संध्याकाळ झाल्या. मी आणि महेशदा हे महेशदा आहेत. आम्ही निघालोय श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या दर्शनाला. लई दिवस झालं जायचं म्हणत होतो, पण जाता काय आलं नाही. म्हणून म्हटलं आजच महेशदा चला मस्तपैकी गाडी काढा, बाळूमामाचं दर्शन घेऊन येऊ. कुणाला जर बाळूमामाला जायचं असेल तर कागलमधनं लई नाही हो, लई ते लई 28 ते 30 किलोमीटर आहे. हे झालं संध्याकाळचं. सकाळी किंवा दुपारी गेला सांगा नाही, सांगितल्या पद्धतीनं जायचं. मुरगुड नाक्यावरनं लेफ्ट मारायचा, डायरेक्ट थेट जायचं निडुरीत. निडुरीतनं काय करायचं, उजव्या साईडला जायचं. उजव्या साईडला गेला की डायरेक्ट बाळूमामाच्या इथं. तिथे गेला की पार्किंगला गाडी लावायची. लई काय एवढी गर्दी नसत्या. जायचं, दर्शन घ्यायचं आणि डायरेक्ट थेट जायचं महाप्रसादला. महाप्रसाद खायचा मस्तपैकी. बाळूमामाच्या अंगणात बसायचं, थोडी प्रार्थना करायची मस्तपैकी, आणि एकदा दर्शन घ्यायचं आणि परत रिटर्न निघायचं. आज संध्याकाळ झाल्या. संध्याकाळचं कवळं ऊन पडलंय. म्हणजे सकाळी जसं कवळं ऊन असते तर संध्याकाळी पण कवळं ऊन असते, पण आपण त्या कवळ्या उन्हाचा आनंद घेत नाही. तर हे बघा, हे महेशदा बसल्या त्यांच्या साईडनं कसं मस्तपैकी कवळं ऊन पडलंय बघा. चेहरा कसा ग्लो झालाय बघा कवळं ऊन पडल्यावर. कसं आहे बघा, त्यांच्या पाठीमागनं कवळं ऊन यायला लागलंय. हाय काय, ह्याला म्हणायचं कवळं ऊन संध्याकाळचं. आपण कधी ते फील करत नाही, बरोबर आहे काय. तर हे कवळं ऊन पण संध्याकाळचं फील केलं पाहिजे. मस्त असा गोल्डन शॅडो, गोल्डन लाईट पडलेल्या असत्या. तर तुम्हाला मी आता रोडचा दाखवतो की गोल्डन लाईट कशी आहे, किंवा गावाकडचं किंवा आदमापूरला जाताना काय वातावरण लागतंय ते पण तुम्ही बघा. बघा ह्यो कसा रोड, एकदम मोकळा रोड, गर्दी नाही काय नाही. रोडच्या आजूबाजूला झाडं पण दिसतात तुम्हाला, आणि कवळं ऊन पडले बघा. शेतात इकडे हिरवीगार शेतं दिसतात काय, कसे आहे, कसं आहे. त्याच्यानंतर या रोडच्या कडेला बघा झाडे कशी लावल्यात. हे असा रोड पाहिजे, म्हणजे प्रदूषण जरी गाड्यांचं झालं तरी त्या झाडातनं ते कार्बन डायऑक्साईड जे असतात ते झाडं घेतात. म्हणजे आपल्याला शाळेत शिकलोय आपण, झाडं कार्बन डायऑक्साईड जास्त घेतात म्हणून. तर झाडांमधनं निघणारा सगळा धूर ही झाडं घेतात. ही दोन्ही साईडनं बाळूमामाला जातानाच तुम्हाला ही बघायला मिळतील दोन्ही साईडनं झाडं. आणि पन्हाळ्याकडे जाताना एक शिवाजी पूल सोडला की तिथनं पण झाडं आहेत बघा. ते पण आता रोडमुळे काढले असतील मे बी, माहीत नाही. पण हे बघा, बाळूमामाकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही साईडला सगळी झाडं आहेत. आणि इकडं मी तुम्हाला सूर्य जसा म्हणला तसा हे गोल्डन सूर्य बघा कसं दिसतंय, आहे का नाही खतरनाक. हे फील घेता आलं पाहिजे हो आयुष्यात, दुसरं काय आहे का नाही. हो आहे यो असा रोड. शेंडूरपाटा आला बघा, शेंडूरपाटा. शेंडूरपाट्यापासून मी सरळ पुढं जाईल. हे आता आपण निडोरीतनं वळलोय, राईट टर्न मारलाय आणि आता आपण चाललोय बरोबर बाळूमामांच्या देवळाकडं. तर बघा सूर्य बरोबर कसा रस्त्याच्या बरोबर मध्ये आलाय. सूर्यदेवाचं दर्शन मस्त बघा कसं भारी वाटायला लागले. बरोबर रस्त्याच्या मध्ये सूर्य आपल्याला दिसायला लागलाय. गोल्डन शॅडो पडलाय सूर्याचा. ढगात पण कसा मस्त गोल्डन शॅडो पडलाय बघा. दिसायला एकदम जबरदस्त दिसतंय. समोरचा जो पूल दिसतोय तो सरळ पुढं मुदा तिथं जातं आणि ते एक हॉटेल झालेलं दिसते. तिथं बाळूमामाची प्रतिकृती तयार केलेली आपल्याला आपण बघू शकताय. इकडनं सगळं तुम्हाला बाळूमामांचं दिसणार आहे. अक्कलपासून इथंपर्यंत सगळं बाळूमामांचंच दिसणार. तर प्रत्येक हॉटेलला नाव बाळूमामांचं, त्याच्यानंतर बाळूमामांची मूर्ती प्रत्येक हॉटेलच्या समोर सगळे असणार आहे. असा मस्त गोल्डन शॅडो असा. आणि या साईडला आमोशाला दोन्ही रस्त्याच्या बाजूनं पूर्ण भरलेला असते, सगळ्या गाड्या लागलेल्या असतात. आपण लेफ्ट साईडला पार्किंगकडे जाणार, म्हणजे सरळ पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला पार्किंग आहे. आणि वरती राईट साईडला बाळूमामांचं मंदिर आहे. इकडे आपण बघू शकतोय त्या साईडला बाळूमामांचं मंदिर आहे. पुलावरनं बघितलं की हे मंदिर आणि हे असं करतात बघा.
आपण गाडी परत पूर्ण फिरून अशी इकडे घेणार आहे. देवाशी म्हणल्या पद्धतीनं प्रत्येक हॉटेलवरती बाळूमामांचं नाव, बाळूमामांचा स्टॅच्यू बघायला मिळेल. आणि पार्किंगला फोर व्हीलरला पैसे घेत असतील, पण इथं फ्री फोर व्हीलर पार्किंग आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा चार्ज इथं फोर व्हीलर पार्किंग करताना घेतला जात नाही. फ्री आणि फुकट आपण फोर व्हीलर इथं लावू शकतोय. सगळ्यात प्रत्येक कुठल्याही देवस्थानाला जरी गेला तरी पार्किंगचे चार्जेस घेतात, पण आपल्या बाळूमामांच्या इथं एकही रुपये कोणताच चार्ज घेतला जात नाही. गाडी पार्किंगला करून आता आपण ही बघा एंट्री मारणार आहे बाळूमामांच्या मंदिरात. श्री बाळूमामा देवालय आदमापूर असं या कमानीतनं आत आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला बरोबर बाळूमामांचं मंदिर दिसेल. बसायला प्रशस्त मस्त असं बसण्यासाठी आसन वगैरे केलेलं आहे सगळ्यांसाठी. खूप वर्षापूर्वीचं जुनं हे पिंपळाचं झाड आपल्याला बघायला मिळेल. आणि हे बरोबर आपलं बाळूमामा देवालय आदमापूर.